नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अथर्व वेदाची वेणी घालत असतो. त्याच्यामध्ये दोघांची मस्तीही चाललेली असते. वेदा बोलत असते की आजीने मला जे काही आज लॉकेट दिलं आहे ना, त्यात महागौरीचाही फोटो आहे. किती छान लॉकेट आहे ना रे बाबा. अथर्व बोलतो हो ना, खूप सुंदर आहे, मलाही आवडले खूप. वेदा अथर्व बोलतो अगं वेदा, तुझी आई आली ना, तिला हे लॉकेट दाखव, खूप आनंद होईल तिला. अगं रे, अरे बाबा, पण ती आई कधी येणार आहे? तोपर्यंत अनन्या येते, लवकरच येणार आहे ती. आल्यानंतर तिचं ना चांगलंच आपण जंगी स्वागत करूया. अथर्व बोलतो ती काय एकदम जंग म्हणजे युद्ध खेळून काही आली नाही आहे. हो, युद्धच खेळून आली आहे असं काही अनन्या बोलते. कारण की नवऱ्याचं प्रेम मिळवणं म्हणजे युद्धापेक्षाही काही कमी नसतं दादा, तुला माहीत नाही आहे का? हे सगळं बोलणं ना आपली माया गपचूप भिंतीला कान लावून ऐकत असते आणि ते सगळं बोलणं ती मंजिरीला सांगणार असते. वेदा म्हणते की काय रे बाबा, आई आल्यानंतर तिचं चांगलं आपण स्वागत करूया. असं म्हणल्यानंतर अथर्व म्हणतो हो ठीक आहे, करूया, तुझी इच्छा आहे ना, चल ठीक आहे. तोपर्यंत माया ही नर्मदा दामोदरला सारखी सारखी विचारत असते काय रे, काय हो, माझ्या गळ्यामध्ये खरोखर इथे नाग होता का, असं काही बऱ्याच वेळा विचारत असते. कारण तिला अजिबात विश्वास बसत नव्हता की माझ्या गळ्यामध्येही असं काही असू शकतं. तो पण वेदा पटकन धावत नर्मदापाशी येते. बघ ना माझ्या गळ्यामध्ये ना किती मंजिरी आजीने किती छान लॉकेट दिला आहे. नर्मदा थोडीशी घाबरतेच आणि लांब होते. तू माझ्यापासून लांब हो बरं का. कारण तिला आठवतं की नर्मदाला की मी वेदाच्या गळ्यातून जे काही लॉकेट नेलं होतं आणि ते मी घातलं, त्याच्यानंतरनं तो नाग मला एकदम जीवन मरणाच्या मी एकदम संघर्षामध्ये होते. असं काही झाल्यानंतर नर्मदा खूप घाबरते आणि तिथून पळून जाते. तोपर्यंत दादासाहेबांना एक कॉल येतो की जे काही बाबा घरी येणार असतात की जी अघोरी शक्ती घरामध्ये आहे ते पाहण्यासाठी त्या बाबांचा मृत्यू झालेला असतो. आणि दादासाहेबांना खूप मोठा धक्का बसतो. कारण की हे सगळं एकदम अचानक झालेलं असतं. मंजिरी म्हणते काय झालं? तोपर्यंत दादासाहेब म्हणतात की आपल्या घरामध्ये जे काही बाबा येणार होते त्यांची मृत्यू झाली आहे. मंजिरी म्हणतात हो. मंजिरी मनातल्या मनात हसते आणि म्हणते की हो, माझ्या रस्त्यातला काटा त्यांनी आपला स्वतःचा स्वीकारला आहे मरण, ते बरं झालं. कारण की माझ्याशी लढणं कोणाशीही मुश्किल नाही आहे. असं काही बोलत असताना इथे मंजिरी हसते. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात की मला काही जरी झालं शिवनाथला भेटायलाच पाहिजे. आणि ते दुसऱ्या दिवशी शिवनाथला भेटायला जातात. आणि ते गाडी चालवत असताना त्यांना मध्ये मध्ये जे काही घरामध्ये कृत्य झालेले असतात ते सगळे काही आठवतात. तोपर्यंत रस्त्यामध्ये दादासाहेब उतरतात. जेव्हा शिवनाथची आणि त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती ते सगळं काही दादासाहेबांना आठवतं. अचानक कुठनं तरी शिवनाथ येतो आणि म्हणतो काय रे दादासाहेब, युद्ध कशी काय? शिवनाथला दादासाहेब सांगणार. तोपर्यंत शिवनाथ बडबड करायला लागतो, खूप रागवलेलाही असतो. दादासाहेब म्हणतात की अरे शिवनाथ, माझं बोलणं तरी ऐकून घे ना, मी काय बोलतोय ते. शिवनाथला सगळं काही दादासाहेब घरामध्ये कृत्य चाललेलं असतं ते सगळं काही सांगायला लागलेले असतात. शिवनाथ म्हणतो की हो, तुमच्या घरामध्ये अघोरी शक्तीची साया आहे आणि ते शक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही, तुझी म्हणजे दुसरी बायको असणार आहे, ती घात करणार आहे. दादासाहेबांना वाटतात की माझ्या अथर्वची दुसरी बायको. ते लगेच शिवनाथला सांगतात की अरे, ज्या मुलीशी लग्न होणार होतं त्या मुलीशी नाही, दुसऱ्या मुलीशी लग्न झाली आहे, मीरा आहे नाव तिचं. आणि तिच्यामुळे आमच्या घरातलं खूप एकदम गोकुळासारखं घर झालं आहे. आणि जी काही वेदा आहे माझी नात, ती सगळ्यांशी बोलायला लागली आहे. सगळं काही व्यवस्थित झालं आहे. शिवनाथ म्हणतो की अरे, तुला कसं कळालं नाही? अरे, तुझ्या मुलाची बायको नाही, तुझी बायको दुसरी, असं काही बोलल्यानंतर दादासाहेब म्हणतात शिवनाथ हे सगळं काही खोटं आहे. कारण की मंजिरी माझी बायको आहे, हे एकदम प्रत्येक टाईमला त्याग करत असते आणि ती त्यागाची मूर्ती आहे, असं काही होऊ शकत नाही. शिवनाथ बोलतो दादासाहेब एवढं लक्षात ठेव, कारण की सत्य हे कधी पण कडू असतो, एवढं लक्षात ठेव. तिच्यावरती चांगलीच नजर ठेव. दादासाहेब माघारी जातात. तोपर्यंत दादासाहेबांच्या डोक्यामध्ये तेच एक असतं की तुझी दुसरी बायको मंजिरी एक रात्री मार्जरीचा तिला एकदम आवाज ऐकायला येतो की मंजिरी पटकन मला भेटाय ये. हे सगळं सत्य दादासाहेब लवकर येणाऱ्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. तेव्हा काय होईल? मंजिरी नक्की दादासाहेबांना मारू शकते का? काय होणार काय नक्की? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.